तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. ही जी कर्म आहेत काय करतात? हां, कुठं गेला? किती वेळी आहे? 280. अभंगी शब्दाचा अर्थ काय? अयोग्य रीतीने घालू नये. अभंगी, अभंगी शब्दाचा अर्थ काय लिहिलाय? आडाणीपणाने, अयोग्य रीतीने. म्हणजे अभंगी आत्मराजाचं विशेषण नाही आहे, ते आज्ञानेचं विशेषण आहे. ये सर्व कर्मसिद्धी लागी येचे मुद्दले हो जगी. सगळ्या शास्त्रामध्ये, सांख्यशास्त्रात, वेदांत शास्त्रात, वेदाच्या राजधानीमध्ये हेच सांगितलंय. जा सांगू, एकाने सांगून या, त्यांना बंद करा म्हणून सांगून या. माणिक महाराज लवकर. न सर्व कर्मसिद्धी लागी येची मुद्दले जगी तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. तिथे अडाणीपणामुळे, अयोग्य रीतीने, या कारणांना न जाणल्यामुळे विनाकारण आत्मराजाला त्याच्यात घुसडू नये. त्या कर्माच्या सिद्धीसाठी आत्म्याचा काही संबंध नसतो. आत्मा कसा आहे? असंग, निर्विकार, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असा आत्मा आहे. आणि म्हणून ये कर्म सर्व कर्मसिद्धी लागी येची मुद्दले हो जगी तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. आत्मराजाला तिथे त्या ठिकाणी घेऊ नका. राजा काही करत नाही, प्रजा सगळी करते, पण तरीसुद्धा लोक म्हणतात नगर राजाने केलं. आगा नगर हे राये केले, या म्हणण्या साचपण की राले, परी निरोते पाहता काय शिनले. तो गेला का विटा उचलायला? तिथं खड्डे खोदायला गेला का? अहो, राजाने मंदिर बांधलं, राजाने नगर बांधलं. राजाची फक्त सत्ता आहे, त्याच्या सत्तेने सगळं होतं. अशा अनेक ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये. मी एक सांगितली, मला आठवली म्हणून. तुम्हाला आठवत असले तर हां, हां बोला. राहो पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापार न ठके. प्रजा आपुलालेने अभिलाखे करीतच असे. सगळं करते प्रजा, पण सगळं करत असताना राजा झोपलाय, पण करत असताना त्याच्या सत्तेने करते. तो राजा तरी लौकिक आहे, तो तरी तिथे जाऊन बोलतो, तिथे जाऊन करतो. तेवढं का आदेश देण्याचं काम तो करतो. म्हणून दृष्टांत जो आहे तो संपूर्ण नाही. हा आत्मराजा कसा आहे? आत्म्याला राजा का म्हटले? आत्म्याच्या सत्तेने सगळं चाललंय म्हणून त्याला काय म्हटलंय? राजा म्हटलंय. आत्म्याच्या प्रकाशात सगळे प्रकाशमान आहेत म्हणून त्याला राजा म्हटलंय. अहो, सगळं शरीर आहे, इंद्रिय आहे, सगळं आहे, आणि आत्माच नसेल तर? अहो, मनाला सुद्धा राजा म्हटलं, पण मनाला मनपण हे त्या राजामुळं आहे म्हणून आत्मराज म्हटले. आत्मराज. हा, हा, म्हणून आत्मराज जो आहे त्याला तुम्ही कुठल्याही कर्माच्या सिद्धीमध्ये घेऊ नका. ते सर्व कर्मसिद्धी लागी येची मुदली हो जगी. ही 5 कारणं आहेत. ते तर न सुवावा अभंगी. अभंगी म्हणजे अयोग्य रीतीने, अज्ञानाने आत्म्याला या कर्माच्या सिद्धीकरता कारण मानू नका. आत्मा जो आहे तो कार्य ना कारण, हेतू ना उपादान, अंगी करी संवाहन कार्यसिद्धीचे. ते कार्यही नाही कोणाचं, कारणही नाही. सगळं त्याच्या सत्तेने होत असलं तरी तो काहीच करत नाही. अशा पद्धतीचा आत्मा आहे. आणि या बोलाची डांगुरटी ती प्रसिद्धी आली किरीटी. म्हणून तुझ्या हन कर्ण पुटी बसो का हे का जे
बोलाचे डांगुरटी ती प्रसिद्धी आली किरीटी. डांगुरटी म्हणजे काय? अर्जुना, अशा वर्णाच्या दौंडीने ती कारणे प्रसिद्धीला आली, म्हणून ती कारणे तुझ्या कानावर असू देत. दवंडी पिटरलेली आहे. इतिशास्त्रेषु डिंडिमा, शास्त्रामध्ये आत्म्याला एकदम वर्णन केले आहे. हा असंग आहे, अशब्दम, अस्पर्शम, अग्राह्यम, अरूपम असा आत्मा आहे. ज्ञानेश्वरीसुद्धा वर्णन केले ना हो. कितीतरी ठिकाणी आत्म्याचं वर्णन करत असताना तो कोणाचं कार्य नाही, तो कोणाचं कारण नाही, तो त्याला नाम रूप संबंधू, जाती क्रिया भेदू, आकाराशीचे प्रवादू, वस्तुशी नाही, असा आत्मा आहे. निर्विकार आहे. आणि या बोलाची डांगुरटी, दौंडी ही प्रसिद्धी आली किरीटी. सगळ्या वेदात शास्त्रात हेच सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? सत्यतू कागा हा दाविला. हे सगळं बाकीचं जे आहे त्याच्यात क्रिया आहेत, आत्म्यात काही क्रिया नाही. आत्मा असंग आहे. म्हणून तुझ्या हन कर्णपुटी वसो जे काजे. आणि तुझ्यासुद्धा कानावर या कारणाचं ज्ञान राहू दे. तसं तुला ज्ञान आहेच, पण तरीसुद्धा याचं विस्मरण तू कधी होऊ देऊ नकोस. कारण या कारणाचं जर ज्ञान नसेल तर मनुष्य मग स्वतःलाच करता समजायला लागतो, मी करायला लागतो. आपण कोणत्याही माणसाचं बोलणं ऐका, 5 मिनिटाचं बोलणं ऐकलं तर त्याचं द्रुपद ठरलेलं असतं. मी दुकान अजिबात चालत नव्हतं, पण मी सांगितलं वरल्या आळीला टाक, म्हणून त्याचं दुकान चालतं. ह्याचं चालत नाही कारण मी सांगितलं होतं इथं टाकू नको, त्यांनी टाकलं, म्हणजे त्याचं चालू का न चालू, पण ह्याचा मी चालतो सारखा. ममेती मूलम दुःखस्य. हा, त्या आनंद रामायणात एक कथा आली, गीता प्रेसच्या याच्यामध्ये सांगितले. म्हटले भगवान प्रभू रामचंद्र वनवासावरून आल्यानंतर काही भगवान प्रभू रामचंद्राकडे आली. रामा, माझं चुकलं बाबा, माझ्यामुळे तुला किती त्रास झाला. भगवान परमात्मा हसले, म्हटले अगं आई, ह्याच्यात तुझं काहीच चुकलेलं नाही. हे सगळं माझ्या सृष्टी सगळी माझ्या संकल्पाने चालते. वृक्षाचेही पान, तुला सुद्धा ती बुद्धी द्यायला सरस्वतीला मीच सांगितलं. एका रामायणात तर असं वर्णन आलं की लहानपणी भगवान परमात्मा खेळता खेळता नदीच्या काठावर गेले. नदीकडे गेले, ती कौशल्यापेक्षा कैकईचं जास्त प्रेम होतं. जास्त प्रभू कैकईच्याच महालात राहायचे, कैकईकडेच राहायचे जास्त. कैकईवर खूप प्रेम आहे. आणि मग त्या नदीकडे गेल्यानंतर आता नदीत पडणार, कैकई म्हणायचे थांब थांब राघवा थांब. ते म्हणायचे नाही, मला जायचं, मी आता नदीत उडी टाकणार, मी आता बुडणार. अरे राघवा, असं का करतो वेड्यासारखं? म्हटले माझं एक काम आहे, तू जर केलंस तर मी उडी टाकत नाही. तू काय काम आहे तुझं मला सांग. म्हटले ते काम जर तू केलंस तर कदाचित लोक तुझी निंदा करतील. अरे बाबा, तुझ्यापेक्षा मला काय लोकनिंदा जास्त मोठी आहे का? करू दे माझी निंदा, पण नको जाऊ तिकडे पाण्यात. तू जर माझं काम केलंस तर कदाचित दशरथ महाराज मरतील. म्हणजे असं काय तुझं काम आहे? अरे दशरथ महाराज मरतील, काय काम आहे बाबा तुझं? ऐकणार असशील तर थांबतो, नाही तर उडीच टाकतो म्हणले. सांग बाबा, नको उडी टाकू, मी काय सगळं सहन करील तुझ्याकरता, मी काही करायला तयार होईल, मी नरकात जायला तयार तुझ्याकरता. एवढं तिच्यावर प्रेम आहे. तिने भगवान प्रभूंनी सांगितलं माझा अवतार कशा करताय? दुष्टांच्या नाशा करताय. दुष्टांचा नाश कधी होईल? मी अयोध्यात राहिल्यावर का जंगलात गेल्यावर? जंगलात गेल्यावर. वनात गेल्याशिवाय दुष्टांचा नाश होणार नाही. रावणाचा आणि माझं वैर निर्माण होणार नाही. मग तू एक काम कर, फक्त आता वर मागायचे त्यावेळेस वर मागताना भरताला राज्याने मला वनवास मागून घे असं म्हटलं की कैकईच खाली पडली. म्हणली एवढं नको, तुला वनवास मागून घेणार नाही. ते म्हटले आता तू मला वचन दिलेलं आहे, नाही तर उडी टाकतो.
असंही काही सांगतात. काही एका पुराणात आनंद रामायणात कथा आलेली आहे. तशीच आनंद ही मी जे सांगतोय गीता प्रेसमध्येच्या आनंद रामायणातली आहे. ते म्हटले आपली काही काही होती ती गयावया करायला लागली. रामप्रभू म्हटले, अगं आई काही नाही, तुझं काही चुकलं नाही, माझ्या प्रेरणेने सगळं झालेलं आहे. नाही, मला काहीतरी खंत वाटते, मला उपदेश करण्याकरता काहीतरी तू उपदेश कर, सगळ्या जगाला ज्ञान सांगितले. भगवान प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला बोलवलं. म्हटले, उद्या आईला घेऊन एका जंगलात जा, तिथं काही बकरी आहेत, बकरे, ते बकरी आईला उपदेश करतील म्हणे. तर लक्ष्मण महाराज म्हणले, बकरी कुठं उपदेश करत असतात का, पण आता सांगितलं तर घेऊन जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेलं. बरोबर त्या जंगलात गेल्यावर काय बकऱ्या होत्या, आणि त्या बकऱ्या काय करत होत्या, बकऱ्या काय करतात, ओरडतात. कशा ओरडतात, हां, म्या म्या ओरडत होत्या. थोडा वेळ थांबवल्यानंतर लक्ष्मण महाराज म्हटले, आई झाला का उपदेश. म्हटले, झाला उपदेश. मला प्रभू रामाने बकरीकडं पाठवल्याचं कारण मला कळलं. माझ्या जीवनात जे सगळं दुःख आलं त्याला कारण काय, मी. हे बकरीने मला सांगितलं. म्या म्या म्हणजे त्या बकऱ्या ओढत असताना मला सांगत होत्या, आम्ही गेल्या जन्मात म्या म्या केलं आहे म्हणून बकऱ्या झालो आहे. आता तुम्हाला जर बकरी व्हायचं नसलं तर म्या म्या करू नका. कारण मीपणा जो आहे तो माणसाला पशु बनवतो. मीपणा माणसाला काय करतो, जन्म घ्यायला लावतो. तैसे अहम ममतेच्या लवड सवडी, मातेन पोथीची बापुडी, जन्म मृत्यूच्या दुतडी, आणि मुखांतरी ऐकिजे, तैसे कायसे हे ओझे, मी चिद्रत्न तुझे असता हाती. भगवान परमात्मा म्हणतात, आणि ह्याच्या त्याच्या मुखातून तुला काय ऐकायची गरज आहे रे बाबा. शास्त्रात सांगितलं आहे, वेदात सांगितलं आहे, ठीक आहे, सांगितलं जरी असलं तरी मी बसलो नाही तर. आणि मुखांतरी ऐकिजे हे तैसे कायसे हे ओझे, दुसऱ्याचं ओझं कशाला डोक्यावर घेतो. म्हणजे पुन्हा आणखीन, आता मला एकदा तू गुरु केलं आहे ना, आता दुसरीकडं कुठं जाऊ नको, दुसऱ्याचं कोणाचं ऐकू नको. तैसे कायसे हे ओझे, दुसरं आणखीन ऐकण्याचं ओझं कशाला घेतो कोणाचं. का बाबा, ऐकू दे मला. शास्त्रात काय सांगितलं, काय शास्त्र नुसतं ऐकून कळेलच असं नाही. शास्त्र ऐकून कधी कधी ओझं तयार होतं. शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमणकारकम असं म्हटलेलं आहे. शास्त्र आपल्या मनाने जर आपण विचार करायला लागलो तर शास्त्राचा अभिमान होतो. हो, आपलं ना सगळं झालं आहे म्हणतो. काय काय झालं, विचारसागर झाला, वृत्तीप्रभाकर झाला, पंचदशी झाली, काही शिल्लक ठेवलं नाही. आता अद्वैत सिद्धी झाली, ब्रह्मसूत्र झालं, आता काहीच नाही शिल्लक राहील. शास्त्राने काय केलं, म्हणून असं म्हटलं आहे, तेजद ग्रंथम आशेषता. पंचदशी श्लोक आला की नाही, पलालमिव धान्यार्थम त्यजद ग्रंथम आशेषतः, शास्त्राने आदित्य मेधावी प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मण, नानुध्यायान बहुन शब्दान वाचो विग्लापनम ही तत्. म्हणून बाबा ओझं घेऊ नको आणि मुखांतरी ऐकिजे तैसे. आता इथं शास्त्रच नाही, दुसऱ्याच्या मुखातून ऐकलं कदाचित ओझं होण्याची शक्यता आहे. नीट सांगितलं आहे का त्याने बाबा, चुकीचं जर सांगितलं तर ते सांगितलेलं असतं त्याचंच ओझं होतं परत. म्हणून मी इथं बसलोय ना बाबा, मी चिद्रत्न तुझे असता हाती. मी तुझं काय आहे, छिद्रत्न आहे, मी तुझं आहे आणखीन म्हणतात भगवान परमात्मा. अर्जुनाला म्हणतात, अरे मी तुझ्या रथावर बसलोय. आणि छिद्रत्न, छिद्रत्न म्हणजे एक तर रत्न म्हणजे श्रेष्ठ. रत्न जे असतं ते प्रकाशक असतं. रत्न जे असतं ते बहुमूल्य असतं, अमूल्य असतं. भगवान परमात्मा स्वतःला त्यात सांगतात की मी छिद्रत्न आहे. पण रत्न म्हणजे हे साधं रत्न नाही, चिद्रत्न. चिद्रत्न म्हणजे चैतन्य स्वरूप, चालतं बोलतं रत्न आहे मी. मी काय जड रत्न थोडं आहे, गळ्यात अडकवलं चालला, त्याचा थोडा प्रकाश पडला. अरे मी बाबा चिद्रत्न आहे, म्हणजे चैतन्य स्वरूप रत्न आहे मी.
चालतं बोलतरत नाही मी तुझं, आणि तुझं आहे. तुझं म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात मी तुझा आहे. अर्जुनावर भगवंताचं किती प्रेम आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. पायिक पाठीशी घातला आपण पुढा जाहला. तुझा आहे म्हणतात मी मला तुला देऊन टाकलेलं आहे. माझं हे सगळं तुझं आहे आणि तुझं आहे ते सगळं माझं आहे. असं महाभारतात अनेक ठिकाणी भगवंतांनी असं म्हटलं आहे. अर्जुन म्हणजे अर्जुन माझा प्राण आहे आणि मी म्हणजे अर्जुनाचा प्राण आहे. अशी भगवंताची खूप भक्ती आहे. मागे मी सांगितलं होतं, इंद्रदेवाने वरदान मागायला सांगितलं तर म्हटले माझी आणि अर्जुनाची कधी ताटातूट नाही झाली पाहिजे, आमची मैत्री अशीच वाढली पाहिजे. विकल्प नुपजे माझे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. हा ते आहे, मागचं आहेत माहिती, म्हणून पुढचं सांगितलं मुद्दाम. मी छिद्रत्न तुझे असता हाती. तुझ्या हातात आहे. पुन्हा हातात म्हणजे छिद्रत्न गळ्यात असतं, छिद्रत्न आणखीन दुसरीकडे कुठं असतं, तुझ्या हातात आहे. हातात म्हणजे जेव्हा काढायचं तेव्हा बाहेर काढतो, टाकायचं तिथं टाकतो, परत घेतो. पुढं बोलले ना, मी खेळणं झालो आहे तुझं. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना तुझे निवेदे, मी देवपणाची बिरुदे. सांडिली गा मी आधे, मी आधे सगळेने तू आ. मी अर्धा झालो तुझ्यासाठी. वा वा वा, छान. दर्पण पुढा मांडलिया का लोकांची या डोळया. मान द्यावा पहावया आपुले निके. आरसा पुढा असल्यानंतर आपल्याला जर बघायचं असेल आरशामध्ये, आपल्यासमोर आरसा लावलेला आहे, आरशात बघतोय आणि परत बाहेर आल्यावर म्हणतो मी कसा दिसतो. नाही बरं आहे का, गन नीट लागला का, फेटा नीट चांगला झाला आहे का. अरे समोर आरसा बघ ना बाबा. जर आरशात स्वतःला बघता येते तर दुसरीकडे काय बघायची गरज आहे, दुसऱ्याला कोणाला काय विचारायचे. तसं भगवान परमात्मा म्हणतात एवढा मोठा आरसा मी तुझ्या समोर आहे. दर्पण पुढा मांडले. या देवाला आरसा का म्हटलंय. आरसा अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरी देवाला म्हटलंय. अर्जुनालाही आरसा म्हटलंय, देवालाही आरसा म्हटलंय. म्हटलंय का नाही म्हटलं ज्ञानेश्वरीत. सांगायचं कोणी. दर्पण पुढा मांडलिया का लोकांच्या डोळ्या मान द्यावा. का लोकांच्या डोळ्या मान द्यावा. पाहोया आपुले निके. आपलं चांगलं पाहण्याकरता, आपल्याला चांगलं पाहण्याकरता, आपल्याला नीट निहाळण्याकरता. जर आपल्यासमोर आरसा असेल तर लोकांच्या डोळ्याला का मान द्यायचा. कारण लोकांचे डोळे काय चांगले आहेत का. चांगलं असलं तरी म्हणतात ते थोडंसं खराब झालं आहे जरा थोडंसं. तुम्ही जर थोडे गोरे असते ना चांगले दिसले असते. नाक जरा व्यवस्थित असताना चांगले दिसले असते, असं मनातल्या म्हणतात. अरे लोकांच्या दृष्टीने, त्याच्या दृष्टीचा एरवी दिठी वेधली चांदणी आते म्हणे पिवळी. इथे स्वरूपाला पाहायचं आहे, इथे आत्म्याला पाहायचं आहे. आणि आत्म्याला पाहायला आरसा कोणता पाहिजे. लोकांचा आरसा पाहिजे का. त्यांनाच आत्मा माहिती नाही. आत्म्याला पाहायचा असेल तर मी इथं आरसा आहे. परमात्म्याला पाहायचं असेल ना तर माझ्यासारखा आरसा कोणी. अरे आरसा काय, मीच परमात्मा आहे. अगा ब्रह्म या नावा अभिप्राओ मीची पांडवा. मीची बोली जे आघवा शब्दी ये. का प्रतिबिंती चोखटे समोरील चित्र उमटे. तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदत असे बोध. देवाचा बोध सुद्धा तसा आरशासारखा आहे. म्हणून संतांना पाहावं, देवाला पाहावं, संतांना आरसा करावं, देवाला आरसा करावं. आपण ओवी मागून गेलो, ओव्यांना आरसा करावं.
जो दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुका. काय ओवी चांगदेव 65 आहे. दर्पण करील ओविया, जो दर्पण माझ्या ओव्यांना करी ज्ञानोबा म्हणतात, तो आत्मा एवढिया मिळेल सुका. या ओव्यांना तुम्ही नुसता आरसा केला ना, सारख्या ओव्या म्हणत राहिला, आणि या ओव्यात तुम्ही जर तुम्हाला पाहायला सुरुवात केली, तर ह्या ओव्यात तुम्हाला आत्मस्वरूपाचं सुख करून देते. ज्ञानेश्वरीला आरसा केलं ना, तर तुम्हाला आत्मस्वरूप पाहायला दुसरीकडं कुठं जावं लागणार नाही. म्हणून मान देवा पहावं या पुलेनिके, भक्त जैसेनी जेत पाहे, तेथ तेची होत जाये, तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, मी काय झालोय? खेळण्याचा. बघा आता आत्म्याचा विषय चाललाय आणि देवाने काय सुरू केले? प्रेम पुराण सुरू केलंय. भगवान परमात्मा अर्जुनाचं हे ज्ञानोबारांनी आणलंय बरं. काय तो कुठं श्लोकात आहे का कुठं? सांख्य कृतांते प्रोक्ताने. हां, परंतु भगवान परमात्मा अर्जुनाचा आणि देवाचा झालेला संवाद, अर्जुनावर असलेलं प्रेम, ज्ञान सांगायचं कसं? पण बरोबर भक्ती रसातून ज्ञान सांगायचं. मग ते ज्ञान त्या ठिकाणी फलद्रूप होतं. म्हणून भक्त जैसेने जेत पाहे, माझा भक्त जैसेने जेत पाहे, जसा ज्या भावनेने जित पाहिल. जैसेने म्हणजे ज्या भावनेने जित पाहिल, तेच होत जाये, त्या ठिकाणी मी तेच होत जातो. आता कोणत्या भक्ताने देवाला कुठं पाहिलं? प्रल्हादजींनी देवाला कशात पाहिलं? खांबातच पाहिलं. आणि खांबात पाहिल्याबरोबर प्रल्हादाची या बोला विषयी सकट आपण जाहला, तो सद्गुर असे जोडला किरीटीशी. आणखीन कोणी कोणी कुठं कुठं पाहिलं? जिथे जिथे देवाला पाहिलं, होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. अरे बाबा, मला जे सांगील ते काम मी करतोय. वास्तविक पाहता काय? अश्ववाहका आपण, वैकुंठीचा राणा जाण. ते रथाचे गुण काय वर्णन? मला वास्तविक पाहता घोडे चालवणं हे माझं काम नाही आहे. त्या ठिकाणी घोड्याचे तुझ्या सेवा करणं माझं काम नाही, असं वर्णन केलंय. घोड्याचा खरारा भगवान परमात्मा करत होते. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. त्या घोड्यांना झालेल्या जखमा भगवान परमात्मा धुवायचे. त्या जखमावर एखादं झाड आणायचे, झाडपाल्याचं औषध आणायचं, त्याच्यावर लावायचं. किती अर्जुनाचं प्रेम भगवंताच्या विषयी. भक्त जैसेनी जेथ पाहे. हो, गोष्ट सांगितली जाते. इथं सुभद्रा असती तर बरं झालं असतं, तर भगवंतच सुभद्रा झाले. आणि भगवंतानी काय केलं? सुभद्रेचं रूप धारण केलं आणि अर्जुनाबरोबर राहिले. जैसेनी म्हटले, ज्या भावाने. जंगलात गेल्यानंतर इथं सुभद्रा असती तर बरं झालं असतं म्हटले. दे ना. आणि मग तिकडे जंगलात गेले भगवान परमात्मा, आपलं अर्जुन पाणी आणायला. तिथे भगवान परमात्मा सुभद्रा झाले ना आपली अंगठी अर्जुनाच्या कोणी घातली? अर्जुनाने भगवंताच्या हातात अंगठी घातली, सुभद्रा म्हणून, आठवण म्हणून. आणि मग भगवान परमात्मा आले. अर्जुन म्हटलं आता देवाला काही सांगायचं नाही, काय घडलेलं गप्प चुप चुप. ते रथ हाकताना भगवान असं करायचे, वर बोट म्हणतात, ते अंगठी दाखवायचे. अर्जुन प्रश्न पडला, ही अंगठी इकडे कशी काय आली याच्या हातात? भक्त जैसेनी जेथ पाहे, तेची होत जाय, तसाच मी होतो. तो मी म्हणजे भक्तांच्या करता जे पाहिजे ते होणार. आम्ही तुझे झालो आहे खेळणे. आज तुझ्या हातातलं काय झालंय? खेळणं झालंय. खेळणं म्हणजे
जसं मनोरंजनाचं साधन असतं खेळणं, मागे आलाय विषय हा, क्रीडा पडविले पडविले पाखरू तैसे न बोले, या परी क्रीडामुगही तैसा न चले. दैव येथे सुरवाळले ते जाणू नये. क्रीडा मृग शब्दाचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला? सर्कशीमध्ये असलेलं काही पक्षी असतात आणि काही प्राणी असतात. सर्कशीमध्ये एखादा वानर असतो आणि त्याला कपडे घातलेले असतात, त्यालाही धोतर घालतात, त्याला पॅन्ट घालतात, त्याला शर्ट घालतात, आणि त्याचं नाव असतं देवजी दसाळ. आणि ती जी असते वानरी असते तिचं नाव भागूबाई. ती रुसून बसते आणि हा तो मदारी असतो, तो म्हणतो तिला समजव. हा तिथं जातो आणि तिला समजवतो. म्हणजे तो मदारी जसा सांगेल, इशारा करील तसं ते नाचतंय. वाघाच्या अंगावर काय असते? शेळी. आणि वाघ नाचतो, आपलं शेळी नाचते. आता एरवी शेळी वाघाच्या डोक्यावर जाऊन बसेल का? क्रीडामृग, क्रीडामृग म्हणजे तिथल्या सर्कशीतला वाघ. ते जसे त्या इशारा करणाऱ्याच्या मनानुसार नाचतात, त्याला फक्त रिजवायचं आहे, आनंद द्यायचा आहे श्रोत्यांना. तसं मी तुला आनंद देण्याकरता मी आज तुझं काय झालो आहे? खेळणं झालो आहे बाबा. माझं तो काय खेळणं करून टाकलं पार. खाली बस, वर बस, हे सांग, परत सांग, असं सांग, इकडं जा, तिकडं जा, माझ्यासाठी हे कर. तो मी तुझे झालो आहे खेळणे आजी. ऐसे हे प्रीतीचे निवेगे, देव बोलतासे नेघे, तो आनंदा माझ्या अंगे विरतसे पार्थ. आणखीन थोडा विचार करायचा आहे. उद्याच्या प्रवचनात पाहू. उद्या प्रवचनाची वेळ 3 वाजता आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कसला कार्यक्रम आहे?